फसलेलं परराष्ट्र धोरण आहे. अमेरिकेच्या दबावाखाली, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या दबावाखाली भारत सरकारनं केलेला करार याचा हा परिणाम या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मैत्री कुणाशीच राहिली नाही अशी देशाची आमच्या परिस्थिती झालेली आहे. एका अमेरिकेत बरोबर संवाद साधत असताना या सगळ्या गोष्टी कारणीभूत या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि आपण बघितलं असेल की टॅक्सच्या संदर्भात ज्यावेळी परराष्ट्र मंत्र्यांना विचारलं गेलं की या टॅक्स संदर्भातला निर्णय झालेला आहे का, ते म्हणले मला माहित नाही, कॉमर्स मिनिस्ट्रीला विचारा. म्हणजे ह्यातूनच लक्षात येतं की भारतातल्या दोन प्रमुख मंत्र्यांना एकमेकाकडे बोट दाखवलं. हे जे विस्कटलेलं धोरण आहे त्याचा परिणाम आता भारतातल्या सामान्य नागरिकाला या ठिकाणी व्हायला लागला. थेट अशा पद्धतीने आवाहन करण्याचे परिणाम देखील होऊ शकतात किंवा पेट्रोल डिझेलचे दर वाढणार आहे म्हणून अशा प्रकारचं बेस तयार केला जातो. नाही, आता सिलेंडरचा दर वाढला. वेस्ट बेंगालची निवडणूक झाल्या बंगालच्या निवडणुकीनंतर ताबडतोब वाढला. पेट्रोल डिझेल देखील आज तुटवडा आहे. परंतु ज्यावेळी इम्पोर्ट केलं जात होतं क्रूड ऑइल, ज्यावेळी ती किंमत कमी होती त्याचा बेनिफिट ग्राहकाला या देशामधल्या 5-7 वर्षामध्ये मिळाला. परंतु आता तुमच्या चुकीच्या धोरणामुळं धोरण चुकलेलं आहे आणि त्याचा फटका ज्यावेळी सरकारला बसतोय त्यावेळी ते लोकांच्यावर ढकलणं आणि एक पॅनिक निर्माण करणं. म्हणजे ज्यावेळी पंतप्रधान बोलतात त्यावेळी पॅनिक निर्माण होतो. म्हणजे ते काय का कोविडमध्ये थाळी वाजवा म्हणले तसं असलं तर आम्हाला माहित नाही. पंचगंगा नदी